चला अग्रखरेदीचा हक्क म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात एका थेट प्रश्नाने करूया जो आपल्याला थेट विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचवेल. विचार करा, आपल्या शेजाऱ्याने घर विकलं पण ते दुसऱ्या कोणाऐवजी आपल्यालाच विकत घेता आलं तर? याच परिस्थितीसाठी एक खास कायदेशीर तत्व आहे ज्याला म्हणतात शुफा किंवा अग्रहक्क. सोप्या भाषेत दुसऱ्याला विकलेली मालमत्ता स्वतः खरेदी करण्याचा हा एक विशेष हक्क आहे. एका न्यायाधीशांच्या मते मूळ खरेदीदाराची जागा घेऊन ती मालमत्ता स्वतः मिळवणं म्हणजे अग्रहक्क. पण हा मोठा अधिकार सगळ्यांनाच मिळत नाही. पाहूया यासाठी कोण पात्र ठरतं. आधी हे समजून घेऊ की हा कायदा मुळात अस्तित्वात का आहे, याचा उद्देश काय. यामागे 3 मुख्य कारणं आहेत: सामाजिक सलोखा आणि मालमत्तेची अखंडता टिकवणं. तर हा दावा नक्की कोण करू शकतं? यासाठी 3 प्रकारचे दावेदार आहेत. पहिला आणि सगळ्यात मजबूत दावा असतो मालमत्तेतील सहहिस्सेदाराचा. याला म्हणतात शफी ए शरीक, म्हणजे मालमत्तेत ज्याचा आधीपासूनच अविभाजित वाटा आहे तो. जसं की 2 भावांच्या घरात एकाने हिस्सा विकल्यास दुसऱ्याला तो विकत घेण्याचा पहिला हक्क असतो. दुसऱ्या प्रकारचे दावेदार हे मालमत्तेशी जोडलेल्या काही हक्कांमध्ये भागीदार असतात. याला म्हणतात शफी ए खलित, म्हणजे जे सामायिक रस्ता किंवा पाण्याचा हक्क वापरतात. म्हणजे घर विकल्याने जर शेजाऱ्याच्या येण्या-जाण्याच्या हक्कावर परिणाम होत असेल तर तो दावा करू शकतो. आणि शेवटचा प्रकार म्हणजे लागून असलेल्या मालमत्तेचा मालक, म्हणजेच आपला शेजारी. याला शफी ए जार म्हणतात, ज्याचा सरळ अर्थ शेजारी असा होतो. आणि हेच आपल्याला आपल्या सुरुवातीच्या उदाहरणाशी पुन्हा जोडून देतं. य घराचा मालक बी असल्यामुळे त्याला अनोळखी क्यूच्या आधी एक्स घर विकत घेण्याचा हक्क मिळू शकतो. याचा अर्थ हा कायदा नवीन व्यक्तींपेक्षा जुन्या संबंधांना आणि शेजार धर्माला अधिक महत्त्व देतो. मग प्रश्न उरतो, व्यक्तीचा स्वातंत्र्य आणि समाजाचं हित यात समतोल साधायचा कसा.